उर्मिला एका अज्ञात ते एकांताचा मनस्वी प्रवास. पुढील भाग. अयोध्या पूर्वार्ध. राजप्रासादात एका नव्या नाट्याची सुरुवात झाली. महाराणी कैकेयी तडकाफडकी कोपभवनात गेल्या आहेत ही वार्ता काही क्षणातच राजप्रासादातील सर्वांस ज्ञात झाली. महाराणी कैकेयी कोपभवनात का आणि कशासाठी गेल्या आहेत हे देखील सर्वांस समजले. मंथरेने इतर दासदासियांच्या कानात या गोष्टी पुटपुटल्या होत्याच. राजप्रासादात कोणतीही चर्चा 2-4 व्यक्तीपुरतीच मर्यादित राहत नसे. कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती चर्चा राजकुटुंबातील व्यक्तींच्या कानावरही पडत असे. मात्र आज होणाऱ्या चर्चेला कोणताही संदर्भ नव्हता. खरे तर ही तथ्यहीन अफवाच आहे असे बहुतेकांना वाटत होते. मात्र महाराणी कैकेयीचे कोपभवनात असणे हे एक सत्य होते आणि कैकेयीच्या वागण्याला पर्यायी संदर्भ शोधणे कुणालाही शक्य झाले नाही. त्यामुळे भरताला राज्याचा अर्धा भाग मिळावा म्हणून महाराणी कैकेयीने हट्ट धरला आहे असे सर्वांना वाटू लागले. प्रासादातील प्रत्येकापर्यंत ही वार्ता पोहोचली असली तरी कुणीही तातडीने मत व्यक्त करण्याची घाई केली नाही. सर्वांनी कैकेयीच्या वर्तनाबाबत मौन बाळगणेच योग्य समजले. मात्र लक्ष्मण हा एकमेव अपवाद होता जो महाराणी कैकेयीच्या या वर्तनाने अतिशय संतापला होता. इतरत्र कुठेही हा राग दिसू नये म्हणून लक्ष्मण त्याच्या कक्षात आला. तिथे सीता आणि उर्मिला या दोघी उपस्थित होत्या. सीतेला पाहून लक्ष्मण अवघडला व परत जाण्यासाठी मागे वळणार होता. मात्र सीतेने लक्ष्मणाला थांबवले. थांबा, तुम्ही उर्मिलेसह काही महत्त्वाचे बोलण्याच्या हेतूने आला आहात असे दिसते. तुम्ही दोघे इथेच थांबा, मी थोड्या वेळातच परतेन, सीता म्हणाली. नाही, तसं काहीच नाही. लक्ष्मणाला मनातला राग कोणत्या शब्दात व्यक्त करावा हे सुचत नव्हते. तो अडखडतच म्हणाला, राजप्रासादात जी चर्चा सुरू आहे ती तुमच्या कानावर आलीच असेल. कोणती चर्चा? आम्ही तर कोणत्याही चर्चेत सहभागी नव्हतो. काही घडले आहे का? सीतेपर्यंत आणि उर्मिलेपर्यंत अद्याप महाराणी कैकेयीच्या अकस्मात बदललेल्या भूमिकेची वार्ता पोहोचली नव्हती. लक्ष्मण विचार करत जमिनीकडे बघत होता. सीतेच्या दृष्टीला दृष्टी भिडवत कैकेयीची मागणी सांगणे त्याला शक्यही झाले नाही. माता कैकेयी कोपभवनात गेली आहे. महाराज तिचे सांत्वन करण्यासाठी तातडीने कोपभवनाकडे निघाले आहेत. सर्वांना असे वाटत आहे की काय महाराज आणि मातेमध्ये एखाद्या व्यक्तिगत गोष्टीबाबत मतभेद झाला असल्यास सांगू नका, सीता म्हणाली. नाही, तसे नाही. त्या दोघांमध्ये घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीमुळे मी विचलित झालो नसतो. किंबहुना मी त्याकडे लक्षही दिले नसते. मात्र ही गोष्ट अयोध्येच्या सिंहासनाबाबत आहे. नाथ, उद्या प्रातकालीच अयोध्येच्या नव्या सम्राटाची घोषणा होणार आहे. श्रीरामांना सर्व संमतीने उत्तराधिकारी पदावर अभिषिक्त केले जाणार आहे. मग आज माता कैकेयी अचानक श्रीरामाच्या नावाला का विरोध करतील? सिंहासनाबाबत म्हणजेच श्रीरामाबाबत ना? माझ्या समजण्यात काही चूक झाली आहे का? उर्मिलेने विचारले. नाही, माता कैकेयींचा श्रीरामांच्या यौवराज्याभिषेकाला विरोध आहे असे सर्व म्हणत आहे. तो अभिषेक होऊ नये म्हणून माता कैकेयी कोपभवनात गेल्या आहेत असे कानी पडले. मला प्रथमतः या वाक्यात काहीच तथ्य वाटले नव्हते. मात्र उद्याचा मंगल दिवस उजाडण्यास काही प्रहर राहिले असताना माता कैकेयी कोपभवनात का गेली असेल या प्रश्नांचे उत्तर मिळाले नाही. लक्ष्मणाने व्यथित अंतकरणाने वार्ता सांगितली. परंतु माता कैकेयी श्रीरामांना सिंहासनापासून का दूर करतील? त्यांना तर श्रीराम अतिशय प्रिय आहेत. मग आज त्यांचे मन कसे बदलले? उर्मिले, मला स्वतःला या प्रश्नांची उत्तरे मिळाली की मी तुला अवश्य सांगेन. मलाच काही कळेनासे झाले आहे. दासांचे म्हणणे असे आहे की बंधू भरताला अयोध्येचे अर्धे राज्य प्राप्त व्हावे म्हणून माता कैकेयीचे आंदोलन सुरू आहे.
ही वार्ता सत्य ठरवणारा एकही पुरावा मला सापडला नाही. तरी या व्यतिरिक्त कोणताही तर्क मला सुचला नाही. तुम्हाला मिळालेली माहिती सत्य नसावी, असे माझे ठाम मत आहे. माता कैकेयीला एवढीच एक लहानशी गोष्ट हवी असती, तर त्यांनी प्रत्यक्ष रामांना बोलवूनच आज्ञा दिली असती. त्या कोपभवनात गेल्या आहेत, यास व्यक्तिगत विवाद कारणीभूत असू शकतो. आपण लहान आहोत. थोरांच्या कृतीबाबत चर्चा करणे आपल्याला शोभत नाही. सीतेने लक्ष्मणाच्या शंकांना अप्रासंगिक ठरवले. पण वहिनी, जर ही वार्ता सत्य असेल, तर प्रासादात पुढे काय होणार आहे? कोणताही निर्णय घेण्यासाठी भरत इथे उपस्थित नाही. तुम्ही कितीही प्रतिवाद केला तरी अभिषेकापूर्वी मातेने कोपभवनात जाणे इतके दुर्लक्ष करण्याजोगे असू शकत नाही. त्यामागे हेच कारण असेल. जर हे कारण खरे असले तर माता कैकेयीने खूप मोठी चूक केली आहे, असे मला म्हणावे लागेल. लक्ष्मणाने स्पष्ट शब्दात त्याचे मत मांडले. तुम्हाला हे बोलणे मुळीच शोभत नाही. त्या कोणतीही चूक करू शकत नाही. त्यांच्या हातून एखादी चूक झालीच तर त्यांना समजवण्याकरिता ज्येष्ठ आहेत. मातेच्या हेतूवर शंका घेणे योग्य नाही. तो हेतूच राष्ट्रद्रोही असला तर राष्ट्रापेक्षा कुणालाही महत्त्वाचे मानता येणार नाही. मला असं वाटलं की तुमच्या मनात कोणतीही शंका असेल तर तुम्ही ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्यायला हवे. सीतेला लक्ष्मणाचे बोलणे आवडले नाही. ती लक्ष्मणाच्या कक्षातून बाहेर गेली. सीतेचा रोष पत्करून लक्ष्मणाने सत्य बोलणेच योग्य समजले. आता कक्षात केवळ उर्मिला आणि लक्ष्मण हे दोघेच होते. उर्मिलेला प्रतिवाद करायचा नव्हता, कारण तिलाही लक्ष्मणाच्या बोलण्यात तथ्य जाणवत होते. ती निसंशय वडीलधाऱ्यांचा आदर करत असे. मात्र माता कैकेयीचे नाट्य केवळ एका कुटुंबाचे नाही, तर राष्ट्राचे भविष्य ठरवणार आहे, याचे भान तिला होते. ती लक्ष्मणाला म्हणाली, तुम्ही शांत व्हा. आता या परिस्थितीत केवळ श्रीरामच निर्णय घेऊ शकतात. तुम्ही तुमचे मत मांडणे कितपत योग्य ठरेल? योग्य आणि अयोग्यचा विचार करत बसलो तर या राज्याचे तुकडे होतील. माता कैकेयी केवळ कुटुंबच नाही, तर हे संपूर्ण राज्य तोडण्याचा विचार करत आहे. तुम्ही म्हणता तेही सत्य आहे. मात्र आपण दासांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बोलत आहोत. अद्याप या वार्तेला पुष्टी झाली नाही. त्यामुळे काही काळ संयम बाळगणेच योग्य ठरेल. होय, मी दादांच्या पाठीशीच उभा राहीन. भरत स्वतःच हे राज्य नाकारेल आणि श्रीरामांना अर्पण करेल, यावर माझा विश्वास आहे. पण दुसरीकडे माझे मन असेही म्हणते की हाच विश्वास माता कैकेयीवरही होताच. माता कैकेयीचे मत बदलू शकते, तर भरताचेही मत बदलू शकते. त्या दोघांनी मिळून हे कारस्थान रचले असेल. आपल्याला सत्य कुठे ठाऊक आहे? मी सुद्धा तेच म्हणते आहे की आपल्याला सत्य अद्याप ठाऊक नाही. एकदा सत्य परिस्थिती समजली की पुढे निर्णय घेता येईल. या वार्तावर विश्वास ठेवून पूर्वग्रह निर्माण करण्यापेक्षा मन शांत ठेवणेच उपयुक्त ठरेल. उर्मिलेच्या बोलण्याने लक्ष्मण काहीसा शांत झाला. त्याला कसे शांत करायचे हे श्रीराम आणि उर्मिला हे दोघे उत्तम जाणून होते. लक्ष्मण असं नसतं झाला. अगदी खिन्न आवाजात तो म्हणाला, काळाचा महिमा काही केल्या लक्षात येत नाही. कोण कसे वागेल काहीच सांगता येत नाही. माझी विमाताही या नियमाला अपवाद नाही. इतकी वर्ष मी तिच्या सहवासात होतो, मात्र तिला ओळखू शकलो नाही. मी सहमत नाही. तुम्हा दोघांच्या नात्याला अनेक मर्यादा आहेत. आपल्यासारखी जवळीक त्या नात्यामध्ये साधता येत नाही. त्यामुळेच बहुधा तुम्ही त्यांना ओळखले नसेल. लक्ष्मणाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर देत उर्मिला म्हणाली, हो, असेच असावे. लक्ष्मणाला कक्षाच्या बाहेर पडताना पाहून उर्मिलेच्या दोन्ही सख्या तिच्या कक्षात गेल्या. दोघींच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त भावमुद्रा उमटली होती, पण संधीच्या चेहऱ्यावरची भावमुद्रा काहीशी कृत्रिम वाटत होती. झुळूक मात्र अतिशय चिंताग्रस्त होती. अयोध्येत आल्यावर काही दिवसातच झुळूकने प्रसादातील प्रत्येक दासदासींसमवेत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. वार्तेचे आदानप्रदान सुरू झाले.
कैकेयीच्या दास्यांनी झुळूकला घडलेला सगळा प्रकार सांगितला होता. कैकेयीच्या मनात विष चांगलेच बिंबले आहे हे झुळूकला माहिती असल्याने ती अधिकच चिंतित होती. पण तिच्या शेजारीच उभ्या असणाऱ्या संधीच्या चेहऱ्यावरील भावमुद्रेची कृत्रिमता लपून राहिली नव्हती. राजप्रासादात इतका गंभीर प्रकार होत असताना संधीच्या मनात काय सुरू होते? कक्षात प्रवेश करणाऱ्या सख्यांकडे पाहून उर्मिलेने अतिशय करुण स्वरात विचारले, माता कैकेयीचा मनोरथ सगळ्यांना ज्ञात झाला आहे का ग? तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवू नका. मला माता कैकेयीचा हट्ट ज्ञात झाला आहे. उर्मिलेच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे हे दोघींना समजले नाही. उर्मिलेच्या कपाळावरील आठ्यांनी तिच्या भुवया वर खेचल्या होत्या. तिच्या डोळ्यांमध्ये चिंतेचा सागर थैमान घालत होता. आवाजात दुःख जाणवत होते. उर्मिलेच्या अवस्थेकडे बघून झुळूक आणि संधी काहीच बोलू शकल्या नाही. उर्मिलेने पुन्हा विचारले, झुळूक, तू शांत का आहेस? तुला निश्चितच सर्व ठाऊक असेल. मग तू माझ्या प्रश्नांचे उत्तर का देत नाही आहेस? होय उर्मिले, राणी कैकेयी आकाड तांडव करत कोप भवनाकडे गेल्या. जाताना त्यांच्या मुखातून महाराजांबाबत आणि श्रीरामाबाबत क्रोधयुक्त शब्द बाहेर पडत होते. ते सर्व दासदास्यांनी आणि सैनिकांनी ऐकले. शिवाय महाराजही राजसभेत काम सोडून कोप भवनाकडे गेले. यावरून अजान बालकाला देखील राणी कैकेयींना काय हवे आहे ते कळेल. झुळूक म्हणाली, याचा अर्थ मला जे समजले ते सत्यच होते. संधी, तुला काय वाटते? माता कैकेयी अशा अकस्मात का क्रोधित झाल्या असाव्या? राजा दशरथ त्यांची इच्छा पूर्ण करतील का? उर्मिलेने विचारले. उर्मिले, मी त्याबाबत भाष्य करू शकत नाही. मला वर्तमान नव्हे तर भविष्यातील संभावना दिसू लागल्या आहेत. संधीने अप्रासंगिक स्मित केले. संभावना कसल्या संभावना? माता कैकेयीचा मनोरथ पूर्ण झाला तर या प्रासादावर दुःखाचे आभाळ कोसळेल. त्या पलीकडे मला तरी दुसरी कोणतीही संभावना दिसत नाही. तुझ्या मनात कोणतीही महत्वाकांक्षा नसल्याने तू असे बोलत आहेस. पण मी सदैव तुझ्या हिताचा विचार करते. त्यामुळेच मला अतिशय कठोर आणि दुःखद प्रसंगाच्या वाळवंटातही तुझ्यासाठी आनंदाचे ओंजळभर पाणी शोधणे सहज शक्य होते. या प्रसंगामागेही मला अशीच एक सुखद संभावना दिसत आहे. अजून किती वेळ कोड्यात बोलणार आहेस? तुला जे काही सांगायचे आहे ते अगदी स्पष्ट सांग. उर्मिलेला संधीचा रोग काही केल्या लक्षात येत नव्हता. सखे, तू काही क्षणासाठी अयोध्येची सून उर्मिला ही भूमिका सोडून एक युवती उर्मिला या भूमिकेतून विचार कर. राजा दशरथांनी राणी कैकेयीची मागणी मान्य केली तर या साम्राज्याचे तुकडे होणे अटळ आहे. बहुधा राजा दशरथही इक्ष्वाकूप्रमाणे त्यांच्या विराट साम्राज्याचे विभाजन करतील. त्यांना श्रीराम सर्वाधिक प्रिय आहे हे अयोध्येत सर्वच जाणतात. ते काही श्रीरामांना वनात जाऊ द्यायचे नाहीत. भरताला एक राज्य आणि श्रीरामांना दुसरे राज्य असे विभाजन झाले तर महाराजांच्या मनात श्री लक्ष्मण आणि श्री शत्रुघ्नाचा विचार येईलच. त्यांनाही एक एक राज्य दिले जाईल. अशा तऱ्हेने एका राज्याची महाराणी होण्याचे सौभाग्य तुला प्राप्त होईल. ते पद तुझ्याकडे चालून येतच आहेत असे मला दिसते. संधीच्या मनातील विचार ऐकून उर्मिलेचा पारा चढला. ती संधीवर खवळलीच. ताबडतोब चालती हो. जे काम माता कैकेयीच्या दास्यांनी केले तेच तू करत आहेस. मला वाटतं तूच माता कैकेयींच्या दास्यांना असे अभद्र विचार सांगितले असतील व त्यांच्या मनात विष भरले असेल. संधी, तू या थराला जाऊ शकते असं मला वाटलं नव्हतं. तू स्वार्थी आहेस आणि तुला प्रत्येक प्रसंगातून स्वतःकरता सुख शोधायचे असते हे मी जाणून होते. पण तू एका सुखासाठी संपूर्ण साम्राज्याला तोडण्याची भाषा बोलशील असे मला वाटले नव्हते. एक लक्षात ठेव की मी सदैव अयोध्येची सून होऊनच राहणार आहे. तेच माझे कर्तव्य आहे. माझ्या मनात स्वार्थ,
अहंकार किंवा लोभ पेरणारी कोणतीही व्यक्ती मला माझ्या आसपास नको. त्यामुळे तू या क्षणी चालती हो. स्वार्थी विचारांमुळे तुझी मती सुद्धा भ्रष्ट झाली आहे. उर्मिलेचे हे रूप पाहून संधी नरमली. स्वतःची बाजू सावरत ती म्हणाली, तू माझ्या म्हणण्याचा खरा अर्थ समजून घेतला नाही. मी काही मुद्दाम या साम्राज्याचे विभाजन करून महाराणी होण्याचा सल्ला देत नव्हते. मी केवळ भविष्याचा विचार करत होते. जे होणार आहे त्याला कोण टाळू शकते? एखादी अनपेक्षित किंवा दुर्दैवी प्रसंग घडला तर आयुष्यभर रडावे का? स्वतःला आणि आप्तांना समजावत जीवनाचा रथ पुढे न्यावाच लागतो. मी भविष्यातील एक संभावना सांगितली तर तू माझ्यावर एवढी चिडलीस. तू सध्या चिंताग्रस्त आहेस हे मी जाणते, किंतु त्याचा अर्थ हा नव्हे की तू तुझ्या हितचिंतकांवर खवळावे. हितचिंतक आणि स्वार्थचिंतक यात तफावत आहे. माझी खरी हितचिंतक माता कैकेयीचा निश्चय पूर्ण झाल्यावर काय होईल याचा विचार करण्यापेक्षा माता कैकेयींना कसे समजावता येईल याचा विचार करेल. माझे आणि अयोध्येचे हित एकोप्यात आहे. आम्हा चौघींमध्ये जितका स्नेह आहे तितकाच स्नेह अयोध्येच्या 4 राजकुमारांमध्येही आहे. आम्ही अयोध्येत सून म्हणून आलो ते काही अयोध्येचे विभाजन करण्यासाठी नव्हे. आम्ही असे वागलो तर तात आम्हाला कदापि क्षमा करणार नाही. उर्मिला बोलत असताना झुळूक शांतपणे उर्मिलेकडे बघत होती. तिला मनोमन उर्मिलेचे कौतुक वाटत होते. मला स्वार्थचिंतक म्हणण्याचा अधिकार तुला नाही उर्मिले. तू महाराणी होशील यात माझा काय स्वार्थ आहे? माझी पदोन्नती होणार नाही. मी तुझ्यासह तुझी सखी होऊनच राहीन. तुला माझे बोलणे पटत नाही म्हणून तू मला स्वार्थचिंतक म्हणू शकत नाहीस. विचार अमान्य करण्याच्या इतर सभ्य पद्धती अस्तित्वात आहेत. संधीचे बोलणे उर्मिलेला चांगलेच लागले. संधीने उर्मिलेला अप्रत्यक्षपणे असभ्यच म्हटले. संधीच्या मनात उलटसुलट विचार येत आहेत म्हणून उर्मिलेला संधीचा राग येत नव्हता, तर ती उर्मिलेची अत्यंत जवळची विश्वासू व्यक्ती असूनही या नाजूक प्रसंगी इतका स्वार्थाभिमुख विचार करत होती म्हणून उर्मिला क्रोधित झाली होती. उर्मिलेला वाटले की मी या संधीचे अंतरंग वेळीच का ओळखले नाही. संधीला इतके जवळ करणे किती घातक आहे. तिच्यापासून फार काळ 2 हाताचे अंतर ठेवता येणार नाहीच. त्यापेक्षा वेळीच हे सर्व संबंध तोडायला हवे. विषाचा दंश होण्यापूर्वीच नागाला त्याच्या बिळात सोडायला हवे. नाग शांत आहे म्हणून त्याला मांडीवर बसवू नये. ठीक आहे तर या असभ्य राजकुमारीसह कोणताही संबंध ठेवण्याचे एकही कारण तुझ्याजवळ नसेल तर आजपासून आपला संबंध संपला. तू मला भेटायचे नाही आणि मी सुद्धा तुला भेटणार नाही. आपली मैत्री इतक्या लवकर संपेल असे मला वाटले नव्हते. पण तू स्वार्थापलीकडे कसलाही विचार करू शकत नाहीस. तुझ्यासोबत राहणे माझ्या हिताचे नाही. अशा कठीण प्रसंगामध्ये मला माझ्या कुटुंबाचा विचार करावा लागेल. तुझ्यासारखी उपदेशिका सोबत असल्यावर बहुधा माझे मन केवळ स्वार्थी विचार करू लागेल. मी तुझ्यासोबत राहिले तर नीती, सदाचार, करुणा आणि मर्यादा या सर्वांना जुगारून स्वार्थाला जवळ करेन. त्यापेक्षा आजच तुला निरोप देणे उचित आहे. उर्मिलेचा हा कठोर निर्णय ऐकून संधी रडू लागली. तिने विविध पद्धतीने दुःखाचे प्रदर्शन केले, तरीही उर्मिलेने तिच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. उर्मिलेने अंतिम निर्णय घेतला होता. आता त्यात बदल होणे शक्य नव्हते. जशी तुझी इच्छा, पण मी अयोध्या सोडून कुठेही जाणार नाही. मी इथेच राहीन आणि तुझी आठवण येताच तुझ्या दारात उभी राहीन. तोवर तुझे मन द्रवेल तर तू मला तुझ्या कक्षात येण्याची अनुमती देशील. नाही दिलीस तर मी तशीच परत जाईन. पण मृत्यूपर्यंत मी तुझी साथ सोडणार नाही. येते मी. संधी रडत रडत उर्मिलेच्या कक्षाबाहेर गेली. संधी कक्षाबाहेर जाताच उर्मिलेचे डोळे पाणावले. झुळूकने तिच्या पाठीवर हात ठेवत तिचे सांत्वन केले. झुळूक, तुला काय वाटते ग? संधीनेच माता कैकेयीच्या दास्यांना
असं काही सांगितलं नसेल ना? तसं असेल तर या प्रसादात जो विचित्र प्रसंग ओढावला आहे, त्याला मी जबाबदार असेन. उर्मिला आर्त सुरात म्हणाली, नाही, तू असा विचार करू नकोस. संधी असं काही करणार नाही. त्या मंथरेने स्वार्थापोटी ही चाल खेळली असेल. त्या दासींचा यात काय स्वार्थ असणार? बहुधा ती संधीसारखीच असेल. तिला काही लाभ होत असला नसला तरी तिच्या प्रिय व्यक्तीला लाभ व्हावा यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तिची तयारी दिसते. पण अशा व्यक्ती प्रासादात असणे किती घातक आहे. विशेषतः इतकी दाम्पत्य एकाच प्रसादात राहत असताना एकमेकांबाबत संशय उत्पन्न झाला तरी अनर्थ घडू शकतो. आज प्रत्यक्ष राज्याच्या विभाजनाची मागणी होत आहे. राणी कैकेयीच्या मागणीला इतका राजकीय अर्थ देऊ नकोस. ती वैयक्तिक मागणीच आहे. तिने विभाजनाचे नव्हे तर एका पुत्राच्या पतनाचे आणि दुसऱ्यांच्या उत्थानाचे स्वप्न पाहिले आहे. ते सत्यात आणण्यासाठी ती हा सगळा खटाटोप करत आहे. पण श्रीरामांचा अपमान महाराज होऊ देणार नाही. झुळूक स्पष्टपणे म्हणाली, तुझं बोलणं खरं ठरो झुळूक.